नमस्कार मित्रांनो. आजची तारीख तुम्ही बघू शकतात की ते 9 फेब्रुवारी दिसते तुम्हाला इथे आणि आज आपण स्टॉक बघूया 9 फेब्रुवारीला म्हणजे आता संध्याकाळचे 6:30 वाजले. तर आपण उद्यासाठी किंवा ह्या येणाऱ्या काही पुढच्या दिवसामध्ये तर कोणते सेक्टर आणि त्यामधले सेक्टरमधले स्टॉक तर कोणता फोकस ठेवायचा तर ते आपण पेअर ट्रेडिंग सिस्टीमने आपण आज बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जो माझा व्ह्यू असेल पर्टिक्युलर तर तो पण तुम्हाला जजमेंट घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. कारण की मी पर्टिक्युलर सिंगल स्टॉकमध्ये फोकस करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते लेवलनुसार आणि एक ब्रेकआउटनुसार तर तिथे एक चांगलं रिटर्न भेटण्याची चांगली शक्यता फार असते. तर बघूया आता आपण की मी आताच सध्या तरी अपडेट केलेलं आहे 9 फेब्रुवारीपर्यंत एक्सेल शीट अपडेट केलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी पेअर्समध्ये चांगले ॲक्टिवेटेड म्हणजे जे चांगले स्टॉक ॲक्टिवेट झालेले आहेत, जे पेअर चांगले ॲक्टिव्ह झाले ते आपण बघूया. तर ह्या ठिकाणी हा पेअर नाही झालेला आहे. एक सेकंड नाही आलेला आहे इथे 63 नाही. जो आपल्याला एक तर 99% एक तर असेल ॲक्टिव्ह झालेला आणि नंतर 0.5% खाली. इथे पण ते नाही आहे. इथे हा एक बघू शकतात की इथे 99.98 म्हणजे जवळपास हा इथे या रेंजला ॲक्टिव्ह झालेला आहे. कोणता? मीडिया सेक्टरचा. कोणता? सन टीव्ही आणि झील. तर सन टीव्ही आणि झीलमध्ये तुम्ही बघू शकतात. पण या ठिकाणी शॉर्ट बाय नाही आहे. इथे या ठिकाणी एक एक मिनिट तुम्हाला दाखवतो इथे की इथे जेव्हा 99% असतं त्या ठिकाणी पहिला स्टॉक हा शॉर्टसाठी असतो आणि दुसरा बायसाठी असतो. तर याच्या अनुषंगाने बघू शकतात की हा पेअर ॲक्टिव्ह झालेला आहे आणि सन टीव्ही शॉर्टमध्ये आणि झील हा बायमध्ये. आता झील बाय केव्हा करायचा? तुम्ही एक तर इथे 216 च्या आसपास बाईंग झोन अजून पण आहे, पण इथे त्याने एवढी काही खास रेंज दिलेली नाही. जसं तुम्ही बघू शकतात की सध्या तरी ह्या रेंजमध्ये तुम्ही जो हायेस्ट हाय आणि लोवेस्ट लो म्हणजे कोणता? 233 आणि 214 म्हणजे जवळपास तुम्ही बघू शकतात की इथे आपल्याला 15, 17, 18 पॉईंटची एक मोमेंट दिसते. म्हणजे मग आता काय होईल की ह्या 15-17 पॉईंटमध्येच हा झील मोमेंट करण्याची सध्या तरी शक्यता आहे आणि तो अप अँड डाऊन मोमेंट करत राहील आणि जेव्हा ही 15-17 ची पॉईंटची जी रेंज ब्रेकआउट होईल तेव्हा एक चांगला ब्लास्टिंग सिग्नल आपल्याला झीलमध्ये भेटू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय होईल की झीलमधले जे कोरिलेशन आहे हे कोरिलेशन हळूहळू कमी होईल. 80%, 70% म्हणजे त्यावेळेस मग आपण हा सेक्टर आपला हा पेअर आपण हा त्या ठिकाणी सोडून देऊ. म्हणजे ज्याच्यामध्ये जे काही आपल्याला प्रॉफिट भेटते ते आपण जास्त वेट न करता आपण इथे बुक करून टाकायचं. मग जवळपास म्हणजे मग ऑन अन ॲव्हरेज कसं रिटर्न भेटेल आपल्याला? आता बघा की या ठिकाणी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी 2 ठिकाणी भेटते. पेअर्समध्ये दोन्ही वेळेस एकाच वेळेस पोझिशन तुम्ही घेऊ शकतात. पण होतं कसं याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये प्रॉफिट भेटू शकतं. बरोबर. पण त्या ठिकाणी तुम्हाला खूप पेशंट ठेवावा लागतो, वेट करावा लागतो. मग त्याच्या दुसऱ्या साईडने जर विचार करायचा म्हटला तर मग केव्हा? जेव्हा एखादी ट्रेंड लाईन ब्रेकआउट होईल किंवा एखादी स्टॉक म्हणजे जर म्हणजे हा बाय साईडचा असेल तर जेव्हा मला हा माझ्या रेंजला डाऊन साईडला सापडेल आणि ट्रेंड लाईन ब्रेकआउट करेल. बघा मी तुम्हाला उदाहरण देतो या ठिकाणी. बघा आता हा झीलचं मला बाय साईडला दिसतं बरोबर तुम्हाला. आता झीलचं या साईडला जर बाय करायचं असेल, एक मिनिट सॉरी, हा सन टीव्ही आहे. सन टीव्ही आपण शॉर्टमध्ये पण झील बायसाठी बघू. तुम्ही झील कसा बाय करणार? की झीलला मी आता या ठिकाणी तुम्हाला रेंज दिसते 15 मिनिटाचा चार्ट आहे हा आणि मी कॅन्डल लाईनचा चार्ट केलेला आहे कारण की या ठिकाणी ट्रेंड लाईन चाखायला जरा सोपं पडतं. तर बघू शकता तुम्ही की आता ही जर एक लाईन्स आखली तर जरा जास्त पडेल. आपण ही लाईन आखू. जेव्हा ही ट्रेंड लाईन झीलची अशी ब्रेकआउट देईल आणि लेवलपासून वरती जायला लागेल त्यावेळेस एक मला बाईंग संधी भेटेल आणि इथून टार्गेट किती अपसाईड बघू शकता तुम्ही 228 किंवा नाही तर मग ही जी रेंज असते ना मागील काही दिवसाची 15-20 पॉईंटची जी रेंज असते 15-17 जी रेंज ही इंडिकेट करतं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर ह्या रेंजचं मिनिमम एवढं टार्गेट मला इनिशियली भेटू शकतं. बरोबर. या ठिकाणी भेटू शकतं मला इनिशियल टार्गेट. पण मी प्रॉपर एंट्री केव्हा करणार? जेव्हा इथे ब्रेकआउट देईल आणि ह्या रेंजला कुठे पण क्लोजिंग दिले तर मी 1-2 दिवस होल्ड पण करू शकतो किंवा इंटरडेमध्ये भेटलं तर बुक करून टाकणार. या पद्धतीने काम करायचं झीलमध्ये. आणि जर तुम्हाला ह्याच पद्धतीने जर आपण सन टीव्ही पाहिला तर सन टीव्हीला शॉर्ट करायचं म्हटलं तर सन टीव्ही कुठे शॉर्ट करणार आहे? सन टीव्हीला आपण पोझिशनली शॉर्ट फक्त फ्युचरमध्ये करू शकतो. मग तुम्ही असं नका करू की फ्युचरमध्ये एकच तुम्ही
शॉर्ट करून बसणार आणि समजा त्यावेळेस तो जर थोडा थोडा वरती जाईल आणि झील त्याच्या कम्पॅरेटिव्हली एकदम वरती चालला जाईल, तर झील पण तुम्हाला फ्युचरमध्येच पोझिशन घ्यावी लागेल. त्यावेळेस असं नका करू की एकच शॉटमध्ये. ह्यामध्ये प्रॉपर तुम्ही एखाद्या फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही पोझिशन घेता त्यावेळेस नेमकी हेज करा. जसं या ठिकाणी जर तुम्ही फ्युचरचं शॉर्ट केला असेल, त्या ठिकाणी तुम्ही कॉल पण बाय करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कमीत कमी लॉस होईल. कारण की आपण पेअरमध्ये एकाच वेळेस पोझिशन घेत नाही. हेज कसं होतं की ॲट अ टाइम एक बाय आणि एक शॉर्ट त्यावेळेस आपण हेज करणार. पण जर आपण सिंगल स्टॉकला फोकस करून जर करायचं म्हटलं, तर तुम्हाला फ्युचर शॉर्ट आणि सोबत एखादी कॉल पण हेजिंगसाठी करायला पाहिजे. आता जर मला सन टीव्ही शॉर्ट करायचं म्हटलं, तर ही चांगली लेवल आहे का शॉर्ट करण्यासाठी? तर बिलकुल नव्हती. कारण की एक झील खूप अपसाईडला असेल, पण तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की जेव्हा ही रेंज ब्रेकआउट झाली, एक मिनिट, ही रेंज ट्रेंड लाईनची रेंज जेव्हा ब्रेकआउट झाली, तर या ठिकाणी आपल्याला एक शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटते. बघा, तुम्हाला या ठिकाणी थोडंसं मी चार्ट परत एकदा झूम करून दाखवतो. ही ऑपॉर्च्युनिटी कधी भेटली साधारणतः आपल्याला, की कालच्या दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारीला. मग जिथे ब्रेकआउट दिल्यानंतर तुम्ही बघू शकतात की याने लो दिलेला आहे. मग हा सन टीव्ही जर खाली आला जास्त जोरात, तर मग झील जास्त ओढू शकेल का? नाही. मग आता तुम्ही एक थोडंसं लॉजिकली असा विचार करायचा की जर सन टीव्ही खाली जास्त जात असेल, जोरात पडला असेल, तर झील जास्त जोरात पडणार नाही. कारण की सेक्टर सेम आहे. मग आपण असं नाही होऊ शकत की दरवेळेस की जो शॉर्टवाला आहे तो खाली जाणार आणि बाय साईडला तो वरती जाणार. असं फार रेअर होतं. म्हणजे एकदम असं होत नाही असं नाही म्हणत, पण होतं. पण फार ते रेअर होतं अशा ठिकाणी की तुम्हाला जो तुम्ही बाय केलेला असेल तो वरती जाणार आणि शॉर्ट केलेला तो खाली जाणार. पण असं बऱ्याच वेळा होतं की जर तुम्ही बाय केलं असेल, तर मग तो बाईंग स्टॉक खूप जोरात वाढणार आणि शॉर्टवाला जो असेल तर तो कमी खाली जाईल किंवा त्या ठिकाणी साईडवेज राहू शकतो. अशा पद्धतीने काम होऊ शकतं. पण मग आता झीलला बाय करायचं असेल, तर मी ती ब्रेकआउट जेव्हा देईल त्यावेळेस बाय करणार. म्हणजे मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितला आणि माझा व्ह्यू सांगितला की मी पेअरमध्ये कशा रीतीने माझा व्ह्यू असतो बाय किंवा सेल करण्यामध्ये. आता झेल हा पेअर ॲक्टिव्ह झालेला आहे, तर तुम्ही कुठेही बघा की या ठिकाणी कुठे बाईंग ऑपॉर्च्युनिटी भेटेल. आता दुसरा आपण पेअर बघूया की हा नाही आहे अजून, इन्फोसिस आणि म्हणजे आय टी सेक्टरचा नाही आहे. हा पण आय टी सेक्टरचा इथे पण कुठे ॲक्टिव्ह झालेला नाही. इथे ॲक्टिव्ह झाला होता बघा तुम्ही 90, म्हणजे आता वरचा काही डाटा नाही आपल्याकडे. या ठिकाणी कसं असतं की या ठिकाणी पहिला शॉट कारण 99% जवळ असेल तर पहिला शॉट दुसरा बाय. बघा तुम्ही टेक महिंद्रा 952 जवळपास पासून तर किती एक चांगली मोमेंट येईल 975. पण ठीक आहे, ते झालेला परफॉर्मन्स आपण जरा बाजूला ठेवूया. पण आता बघा की अजून कोणता सध्या ॲक्टिव्ह झालेला आहे. फक्त आपल्याला एकच सापडलेला आहे. आता इथे इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे. एक आपला हा एफ-एम-जी सेक्टरमधला पण नाही आहे. ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये इथे एक भेटू शकतं, पण त्या 1.55 म्हणजे जवळपास आपल्याला 0.5% आसपास जर असेल, तर आपण त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं, की पोझिशन भेटू शकते, पण ह्या ठिकाणी अजून जास्त स्ट्राँग कोरिलेशन जेव्हा होतं ना, त्यावेळेस तुम्हाला चांगली संधी भेटते. म्हणजे रिव्हर्सल ॲक्शन होण्याची चान्सेस जास्त राहतात. म्हणून मध्येच कुठे एंट्री करायची शक्यता नसते आणि मी बघतही नाही अशा ठिकाणी. जेव्हा एक तर मला 99% एकदम स्ट्राँगली अपसाईडला सापडेल किंवा मला डाउन साईडला 0% फाईन 0.5, 0.3 त्या ठिकाणी एक चांगला पेअर आपला ॲक्टिव्ह असतो आणि तो एक चांगला रिटर्न येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला हमखास रिटर्न देऊन जातो. इथे पण एच-डी-एफ-सी बघू शकतात, की या ठिकाणी पण होतं जवळपास जसा एच-डी-एफ-सी शॉर्टसाठी होता आणि एच-डी-एफ-सीला बायसाठी. तर बघा हा बरोबर ह्या साईडला वाढलेला आहे आणि हा कम्पॅरेटिव्हली हा पण जास्त काही खाली म्हणजे जास्त शॉर्ट नाही झालेला आहे, म्हणजे खाली आलेला नाही. पण हा त्याच्या तुलनेने हा एच-डी-एफ-सी लाईफ जास्त वाढलेला दिसतो. कारण या ठिकाणी थोडंसं पर्सेंटेज कमी झालं आहे 85% प्रमाणे. पण जेव्हा आपण 80%च्या खाली जेव्हा कोरिलेशन जातं त्यावेळेस आपण एक्झिट करतो. पण आता सध्या तरी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ही प्रॉपर संधी नाही आहे याच्यामध्ये आणि हा पण नाही आहे एक. तर सध्या अजून फक्त एकच आपल्याला मीडिया सेक्टर सापडलेला आहे. 99% जवळचा कुठे दिसतोय का? हा एक बघा. हा एक M&M आणि अमर राजा. हा पण काल पण मी एक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी अपडेट केलेला होता. त्या ठिकाणी याने पण चांगली एक मोमेंट दिली होती. जवळपास 959 पासून जवळपास 960, 70, 62 पासून याने चांगली मोमेंट दिली 969 पर्यंत. आता बघा याला जर बाय करायचं असेल तर कसं बाय करणार? कारण की याचं कोरिलेशन अजूनही काही इतकं तुटलेलं नाहीये. जेव्हा 90 म्हणजे एवढं आहे अजून. आता मग M&M पण बघू आणि अमर राजा बघू. अमर राजा बघू आता आपण की बाईंग साईडला कसं आपण बघणार आहे अमर राजाला.
अमर राजा बॅटरी बघा की या ठिकाणी आपली ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाली होती आणि 8 फेब्रुवारीला म्हणजे कालच्या दिवशी इथून जेव्हा ब्रेकआउट दिली, तुम्ही इथे क्लोजिंग बघू शकतात की 955 पासून त्याने एक चांगला हाय दिलेला आहे इथे आणि आज त्याने एक चांगला हाय दिलेला आहे इथे आपल्याला जवळपास 995चा, म्हणजे एक चांगला गेन आपल्याला या ठिकाणी जवळपास भेटला, बरोबर. आणि त्याच्याच कंपॅरेटिव्हली आपण M&M बघू की M&M खरंच तुटलेला आहे का. M&M पण आता बघा हे दोन्ही स्टॉक चांगले मोमेंट दिलेले आहे, कारण की या ठिकाणी ट्रेंड लाईन जर ब्रेकआउट दिली नसती तर मग आपण M&M मध्ये शॉर्ट करू शकलो नसतो. पण ह्या ठिकाणी सॉरी M&Mचं तसं नका बघू. M&Mचं जेव्हा इथे ट्रेंड लाईन ब्रेकआउट होईल तेव्हा एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी दिसेल, तर तेव्हा अजून आपल्याला कोणता स्टॉक आहे आपला अमर राजा इथून जेव्हा हा ट्रेंड लाईन ब्रेकआउट करेल तर अमर राजा पण चांगला इथून जोरात वळायला सुरुवात होईल. सध्या हा M&M शॉर्टसाठी येतो. तुम्ही इंट्राडेमध्ये कुठे पण शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी जेव्हा भेटते तिथे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एक लेवल जेव्हा ब्रेकआउट झाली 915 पासून, तर इथून त्याने एक चांगली रेंज 895 पर्यंत एक झालेली आहे. पण मग आता अजूनही तुटू शकतो, कारण की कोरिलेशन या ठिकाणी अजून संपलेलं नाहीये मित्रांनो. तर जेव्हाही कधी ऑपॉर्च्युनिटी भेटेल तेव्हा आपण एका बाय आणि शॉर्ट करू शकतात. मग सध्या तरी जेव्हा झील आपलं सॉरी M&M जेव्हा हा ब्रेकआउट देईल तेव्हा मी अमर राजाला परत एकदा बाईंगसाठी बघेल. अजून म्हणजे हा जो पेअर आहे ना, हा पेअर ऑलरेडी ॲक्टिव्ह पण झालेला आहे आणि याच्यामध्ये एक पहिला जो ट्रेड आहे याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग म्हणजे आपण एक जो फर्स्ट ट्रेडमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला नेहमी संधी भेटते मित्रांनो की 2 वेळेस 3 वेळेस संधी भेटते की तुम्ही प्रॉफिट बुक करू शकतात आणि परत एकदा त्याच्यानंतर मग 2-4 वेळेस असं झालं की नंतर एक लास्ट मोठा सिग्नल भेटतो की हे कोरिलेशन एकदम कमी होऊन जातं, म्हणजे आपल्याला एक परत 5 to 10% त्या ठिकाणी खूप मोठा गेन भेटतो. 20% पर्यंत तो गेन भेटतो. पण असे जे छोटे-छोटे गेन असतात ते 5 to 8% चे गेन तुम्हाला नेहमी भेटतात. 1-2 वेळेस भेटतात आणि मी ते पण बऱ्याच वेळा बुक करतो बऱ्याच वेळा. पण त्या ठिकाणी पोझिशनली आपल्याला 1-2 दिवस होल्ड करता येतं. होल्ड करावं लागतं. कारण की 1-2 दिवसामध्ये मोमेंट नाही भेटू शकत. तर हा M&M अमर राजा. आता दुसरा स्टॉक बघूया आपण. हा पण ॲक्टिव्ह झालेला नाही आहे आणि आयशर मोटर ऑटो सेक्टरमध्ये नाही आहे. इथे एक वेळेस होऊ शकतं, पण इथे थोडंसं अजून कोरिलेशनला वेळ आहे. पण इथे तुम्ही हा कॉल बघू शकतात की मारुती हा बायसाठी आहे. जसं कारण की 100% जवळचं मारुती बायसाठी आणि भारत फोर्ज शॉर्टसाठी. मारुती एकदा बघून घेऊ आपण. हा मारुती अपसाईडलाच आहे अजून पण. मग या ठिकाणी आता कसं काम करणार आपण, ठीक आहे. या ठिकाणी काम करायचं म्हटलं तर एक जिथे ट्रेंड लाईन ब्रेकआउट होईल त्या ठिकाणी मी काम करेल. ही एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेली आहे आणि नंतरची तर तुम्ही पाहिले तर ही तर फारच लांबचीच होती जवळपास, तर या ठिकाणी याला काही अर्थ नाही आहे. हिला जर आपण असं ड्रॉ केलं तर ही पण सेम त्याच अँगल, म्हणजेच हा बाय ऑलरेडी मारुती ॲक्टिव्ह झालेला आहे बायसाठी. मग या ठिकाणी आपण कसं करणार की जेव्हा हे परत एकदा ह्या झोनच्या ट्रेंड लाईनच्या खाली यायला लागलं तर आपण एक्झिट करून टाकू. पण जर इथे जर परत एकदा ब्रेकआउट आपल्याला भेटत असेल तर नक्की आपण बाय करू आणि मारुती परत ह्या रेंजला जर सस्टेन राहिला तर एक चांगला बाउन्स बॅक वरती आपल्याला दिसेल. तर तो कोणत्या रेंजपर्यंत दिसेल बघा. या ठिकाणी एक झोन आखून देतो मी तुम्हाला की ते लगेच लक्षात येईल तुम्हाला की हा एक झोन आहे. कारण हा झोन कसा आला की ह्या ठिकाणी एक इथे झोन होता एक सपोर्टचा, तो त्याने वरती दिला आणि परत एकदा क्रॉस करून आणि इथे परत एक रेजिस्टन्स, म्हणजे हा जो झोन आहे हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तर तो कोणता झोन आहे त्याची किंमत तुम्हाला इथे दाखवून देतो मी की तो 78-10च्या आसपास आहे. 78च्या जवळपास एक रेंज चांगली, म्हणजे जर याने जर मोमेंट दिली मारुतीने तर ह्या रेंजला एक तर तो टच करू शकतो, बरोबर. 78-10 आणि एक 77-50च्या आसपास. आणि सध्या करंट मार्केट प्राइस काय चालू आहे 76-27, 76-27 अशी किंमत आहे आणि 7803 आणि 7754ची एक झोन दिसतो आपल्याला. मग या ठिकाणी एवढी अपसाईड मोमेंट तो देऊ शकतो. बरं, हा तुम्हाला बोललो मारुती ऑटो सेक्टरमधला. आणि दुसरा एक आहे TVS मोटर, नाही हा पण नाही आहे. ॲक्टिव्ह कोणता झालेला आहे सध्या बघा, हा ॲक्टिव्ह झालेला आहे. कारण की मी तुम्हाला म्हटलं की 0.5% 0.4% हा एक होता या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेला होता ऑलरेडी. आणि इथे बघा 20%ची ऑलरेडी 25% म्हणजे इथे एक मोमेंट होऊन गेलेली आहे. इथे एक्झाम्पल बघूया आपण की पहिला हा जेव्हा 0%च्या जवळ असतो त्यावेळेस पहिला बाय दुसरा शॉर्ट, आणि जेव्हा 99%चा असतो तेव्हा पहिला शॉर्ट दुसरा बाय, बरोबर. त्या ठिकाणी 0%च्या जवळ म्हणजे पहिला बाय म्हणजे मुथ्थू फायनान्स बाय साईड होत होता आणि
मनप्पुरम फायनान्स हा शॉर्टसाठी होता, बरोबर. आता या ठिकाणी मनप्पुरम हा गोल्डमध्ये पण पडतो, पण आपण थोडं फायनान्स सेक्टरमध्ये या ठिकाणी मी इन्व्हॉल्व केलेलं आहे याला. तर मुथ्थू फायनान्स बघा की बायसाठी कशी याने मुवमेंट दिलेली आहे. मुथ्थू फायनान्सचा एकदा चार्ट बघू आपण. ऑलरेडी याच्यामध्ये मुवमेंट होऊन गेलेली आहे. हे बघा, मुथ्थू फायनान्स जर आपल्याला जर बाय करायचं असेल तर आपण कुठे बाय केला असेल त्याला. एकदा परत झोन बघूया आपण त्याची किती झोन कोड 100 ही बघा, ही ह्या ठिकाणी ब्रेकआउट दिला. 1163 होता का इथे, 1184 होता आणि कोणती एक रेंज होती की त्या ठिकाणी चांगला ब्रेकआउट भेटलेला आहे आपल्याला. आपण जर ही लांबून जर रेंज आखली अशी जवळपास, तर ही चांगली रेंज भेटली असते आपल्याला. बघा इथे या ठिकाणी की 1172 म्हणजे ह्या एक रेंजला त्याने मेंटेन केलेलं आहे आणि इथून त्याने आता शेवटचं तुम्ही बघू शकता की 1216च्या आसपास त्याने टार्गेट पण डन केलेलं आहे. म्हणजे ह्या रेंजला एकदा जेव्हा टच करतो तेव्हा ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं असतं नेहमी आणि असं पण जनरली तुम्ही 5% 10% प्रॉफिट बुक करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे एकदम ह्या ब्रेकआउटला इथे संधी केल्यानंतर जोपर्यंत 5% 10%चा प्रॉफिट बुक केल्यानंतर इथे ह्या रेंजला परत जेव्हा ब्रेकआउट देईल त्या परत या ठिकाणी एंट्री करायची असते. अशा पद्धतीने या स्टॉकमध्ये तुम्ही फोकस ठेवून आपल्याला 2-3 वेळेस एक चांगली एंट्री भेटू शकते. मुथ्थू फायनान्स झाला. आता मुथ्थू फायनान्समध्ये तुम्हाला एंट्री करायची गरज नाही कारण की ऑलरेडी तो पेअर होऊन गेलेला आहे. हा एक ॲक्टिव्ह आहे बघा 99.92 जवळपास. तुम्ही सन फार्मा आणि टॉरंट फार्मा म्हणजे फार्मा सेक्टरमध्ये हा 100%च्या जवळ आहे म्हणजे हा शॉर्टसाठी आणि दुसरा बायसाठी. टॉरंट फार्मा बायसाठी बघा. ओके. टॉरंट फार्मा बायसाठी बघूया आपण आता की टॉरंट फार्मा फार तुटलेला आहे. आता याच्यामध्ये कशी मुवमेंट भेटेल? जेव्हाही तुम्ही ट्रेंड लाईन अशी आता कशी आखणार तुम्ही ते तुमचं ठरवून घ्या साधारणतः की या ठिकाणी मुवमेंट मला कशी भेटू शकेल, मी याला कशा रीतीने याला कॅच करू शकेल. कारण की हा स्टॉक खूप चांगला खालच्या डाऊन साईडला आहे. पण असं पण होतं की बऱ्याच वेळा तो अजून खाली सस्टेन करू शकतो. कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की हा जो झोन आहे 99 पॉईंट हा जवळपास आलेला आहे. जेव्हा 99 पॉईंट जवळपास अजून जेव्हा 99.98 त्यावेळेस अजून एक ऑपॉर्च्युनिटी भेटू शकेल आपल्याला टॉरंट फार्मा बायसाठी. तर या ठिकाणी वेट करू आपण आणि जर अवरली पाहिला तर असंच दिसतोय आपण 15 मिनिटाप्रमाणे जेव्हापर्यंत ट्रेंड लाईन अशी ब्रेकआउट देऊन वरती जाणार नाही तोपर्यंत आपण टॉरंट फार्मामध्ये एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला साठी वेट करायचं आहे. कुठेच जास्त काही गडबडीने बाय करायची गरज नाही आहे. आपण टॉरंट फार्माला बायसाठी टार्गेट ठेवू आणि जेव्हा चांगली संधी भेटेल आणि ब्रेकआउट देईल त्यावेळेस तुम्ही टॉरंट फार्माला बाय करू शकतात. आणि दुसरा जो स्टॉक आहे शॉर्टसाठी तो कोणता होता? टॉरंट फार्मा आणि सन फार्मा. सन फार्मा बघूयात की सन फार्मा पण शॉर्टसाठी आहे, पण तो एका रेंजपासून ऑलरेडी खाली आलेला आहे. बघा तुम्ही इथे जर मी ही जर झोन आखला तर तुम्हाला दिसून येईल की ह्या झोनला रिस्पेक्ट करून तो खाली पण आलेला आहे, सस्टेन केलेला आहे. आता त्याचं टार्गेट खाली पण होऊ शकेल. म्हणजे याचा अर्थ सन फार्मा जर जास्त इथे सस्टेन नाही राहिला म्हणजे तुटला नाही आणि हा जर ह्या रेंजला बाउंड जरी राहिला आणि कुठेतरी ब्रेकआउट दिला तर कम्पॅरेटिव्हली टॉरंट फार्मासाठी बायसाठी तुम्ही बघू शकतात. टॉरंट फार्मावर लक्ष ठेवा बायसाठी. ओके. अजून तुम्ही हे व्हिडिओ बघता बघता स्टॉक लिहून ठेवा आणि त्याच्या लेवल्स नंतर तुम्ही 1-2 दिवसामध्ये ऑब्झर्व करू शकता. तुम्हाला एक चांगला रिटर्न भेटू शकतं 5 to 10% महिन्यालाच आणि अशी 1-2 वेळेस ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. फक्त या ठिकाणी प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्डने पण ट्रेड करा तुमची जी सिस्टम असेल. फक्त एंट्री मी सांगितली ब्रेकआउटला त्या पद्धतीने तुम्ही एंट्री करा आणि स्टॉप लॉस अगदी जवळचा ठेवा स्विंग लो. आता बघा सेक्टरप्रमाणे हा आणि हा 82% आलेला आहे. बस मित्रांनो सध्या तरी 2च स्टॉक तुम्हाला मी सांगितले 2-3 पेअर की ते तुम्ही जे सांगितले ते तुम्ही थोडे मागे जाऊन बघू शकतात आणि त्या स्टॉकवर पर्टिक्युलर फोकस ठेवा 1-2 दिवसासाठी आणि एक तुम्हाला चांगली रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. पण प्रॉपर रिस्क रिवॉर्डने ट्रेड घ्या. जास्त काही आता बोलत नाही या ठिकाणी व्हिडिओ जरा थोडा मोठा झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की जवळपास 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि जर तुम्हाला काही पर्सनल फक्त या गोष्टीवर तुम्ही आणि मला ईमेल वगैरे येतात की
या ठिकाणी सर ही तुम्ही एक्सेल शीट्स वगैरे देतात का? या ठिकाणी मी सांगू इच्छितो की एक्सेल शीट ही कधीही या ठिकाणी मी नेहमी डेव्हलप करत असतो, त्यामुळे असं होत नाही की ही एक्सेल शीट तुम्हाला दिल्यानंतर फायनल त्या ठिकाणी मी सेलिंगसाठी ठेवलेली आहे. या ठिकाणी मी माझा पर्सनल यूजसाठी आणि मी माझ्या जे काही युजर आहेत किंवा ह्या लोकांसाठी मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथे या ठिकाणी इन्फॉर्मेशन देते. या ठिकाणी माझा कोणताही सेल्स करण्याचा हेतू नाही आहे. ठीक आहे.